बोईसर जिल्हा रस्त्यावरील वारांगडे येथे फर्निचर मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागल्याने 7 दुकाने आगीमध्ये राख झाली आहेत। आगीची तीव्रता इतकी होती की संपूर्ण परिसर धुळाच्या लोटाने भरून गेला। सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र आग कशामुळे लागली याबाबतची माहिती मिळू शकली नाही। फर्निचर मार्केटमध्ये दुकाने दाटीवाटीने असल्यामुळे आगीचा वेग झपाट्याने वाढला। विशेष म्हणजे या भागात कोणतीही सुरक्षेची उपाययोजना नसल्यामुळे अशी संकटे वारंवार घडत आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र दुकाने एकमेकांना लागून असल्याने पाणी मारण्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या होत्या। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीच्या कारणाचा शोध घेत आहेत। आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। यापूर्वीही वाघोबा खिंड गुंडले येथे शॉर्ट सर्किटमुळे 10 ते 12 दुकाने जळून खाक झाली होती, मात्र त्यातून कोणताही धडा घेतला नाही। नागरिकांनी वारंवार सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली असली तरी प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात आहे। दुकानांची दाटीवाटी, सुरक्षेची यंत्रणा नसणे, आग विझवण्याची साधने अपुरी असणे या सगळ्या बाबींमुळे वारंवार अशा घटना घडत आहेत। आता तरी प्रशासन जागे होईल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे।